हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा रुपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण रव्याचा फ्रूट केक बनवणार आहोत, तोही घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला टीनला बटर पेपर लावून घ्यायचा आहे. टीनला बटर पेपर लावून झालेला आहे. आता आपल्याला टोप 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवायचा आहे. आता आपल्याला केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, तुमच्याजवळ जर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही या कपचा सुद्धा वापर करू शकता. तर हा 150 ग्रामचा कप आहे. हा बरोबर 1 कप भरला जातो. या दहीमध्ये आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे. तेल मात्र कोणत्याही स्ट्रॉंग फ्लेवरचं घालायचं नाही. आता आपल्याला तेल आणि दही चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये 1 कप पिठी साखर घालायची आहे. एक कप दूध घालायचं आहे. तर 1 चिमूटभर मीठ आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता आपल्याला यामध्ये पाव किलो 0 साईजचा रवा घालायचा आहे. तर हा रवा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. हे बॅटर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर 5 मिनिटं झाकून ठेवायचं. तर आपण इथं 25 ग्राम टुटी फुटी घेतलेली आहे. या टुटी फुटीमध्ये 1 छोटा चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं. यामुळं टुटी फुटी केकच्या तळाला जाऊन बसत नाहीत, ते सगळीकडे पसरले जातात. बॅटरला 5 मिनिटं रेस्ट देऊन झालं आहे. बॅटर आपलं चांगलं फुगलेलं आहे. तर या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. तर तुम्ही व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी इलायची पावडरसुद्धा घालू शकता. आता आपल्याला या बॅटरमध्ये टुटी फुटी घालायची आहे. हे बॅटर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर ते आपल्याला टीनमध्ये ओतायचं आहे. वरून थोडीशी टुटी फुटी आपल्याला घालायची आहे. तर हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. टोप आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता. केक आपल्याला स्टिकने चेक करायचा आहे.
स्टिक ही क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला केक तयार झालेला आहे. हा केक पूर्णपणे थंड करायचा, नंतर स्टीनमधून बाहेर काढायचा. या केकवर थोडंसं बटर किंवा तेल ब्रशने लावून घ्यायचं आहे. केक आपला छान असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.